मिरजेत कानातील कर्णफुले तोडून महिलेला जखमी केल्याची घटना। तिघा चोरट्यांनी घरात घुसून जबरी चोरी करून दाम्पत्याला मारहाण केली। 2.5 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास। मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल। मिरजेत चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून रात्री बोलवाड रोड, लांडगेमळा, हनुमाननगर येथे चोरट्यांनी जबरीने घरात घुसून कुटुंबाला मारहाण करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे। शेतात पत्र्याच्या घरात राहत असलेले बाळासाहेब लांडगे आणि त्यांची पत्नी आणि सून, लहान नातू असे तिघे घरात झोपले होते। रात्री 2 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी गुप्ती, चाकू यासारखे धारदार शस्त्र घेऊन दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला। बाळासाहेब लांडगे यांची पत्नी आणि त्यांची सून यांना मारहाण सुरू केल्यानंतर बाळासाहेब लांडगे यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला। चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या पत्नीच्या कानातील कर्णफुले तोडून जखमी केले। तसेच कानातील कर्णफुले, मंगळसूत्र, शेतातील कामासाठी आणलेले 70,000 रुपये रोख रक्कम, एक मोबाईल असा एकूण 2 लाखाचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पळ काढला। या जबरी मारहाणीमध्ये बाळासाहेब लांडगे तसेच त्यांच्या पत्नी जखमी झाल्या असून मिरज शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। लांडगे यांच्या पत्नीचे दोन्ही कान फाटले असून त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। जबरी चोरीने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। मी बाळासाहेब महादेव लांडगे, राहणार बोलवाड रोड, हनुमाननगर, मिरज। माझ्या घरी रात्री 2 वाजता 2 ते 3 चोर येऊन माझ्या घराचे दार धडकून मला मारहाण करून व माझ्या पत्नीला मारहाण करून माझ्या पत्नीच्या अंगावरले कर्णफुले व सर, डोरले असं साहित्य हिसकावून काढून मला मारहाण करून मला इतकं मारलं की त्यांना प्रतिकार करत असताना ते 1-2 जण माझ्या अंगावर बसून गुप्ती दाखवत मला मारहाण केली। परत तिथून बाहेर जाण्याचं त्यांनी मार्ग गडबड करत होते, तरी बी मी प्रतिकार करत होतो। तरी बी मालकीनला मारून तिच्या अंगावरले सोनं काढून परत माझी पिशवी, बॅगा वगैरे, साडी, तिजोरीतलं साहित्य सगळं विस्कटून जे पैसे असेल ते सगळे पैसे घेऊन ते निघून गेले आणि मला काही न कळताच ते पसार झाले। त्यामुळं मी पोलीस स्टेशनला फोन केला असता पोलीस यंत्रणा बी ताबडतोब सज्ज झाली। त्यामुळं त्यांचा सुगावा ताबडतोब लागावा अशी माझी विनंती आहे। 2 ते 2.5 तोळ्याचे सोने, परत 60,000 ते 70,000 शेती कामासाठी आणून ठेवलेले ते पैसेसुद्धा पिशवी, तसंच माझे बँकेचे पासबुक व बाकीचे डॉक्टर सर्टिफिकेट किंवा डॉक्टरचे जे आम्ही पायाचं जे फायली ज्या होत्या दवाखान्यात डॉक्युमेंट, ते सगळं पाक घेऊन ते पसार झालेले। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।